हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही स्वस्त आहात, मस्त आहात, खुश आहात. आज आपण बघणार आहोत मिथुन यानी जेमिनी राशीबद्दल. तुमचा हा डिसेंबरचा महिना कसा जाईल या बाबतीमध्ये आपण पाहणार आहोत. क्विक रीडिंग बघणार आहोत. सो बघूया की या महिन्यामध्ये तुमच्या लाईफमध्ये काय काय होण्याची शक्यता आहे. ठीक आहे. मला ना आजकाल मी ते भक्तिगीत खूप ऐकतेय. तुम्हाला माहिती आहे का? आशुतोष शशांक शेखर चंद्रमौली चिदंबरा कोटी कोटी प्रणाम शंभू कोटी नमन दिगंबरा. मी ही आदित्यने शिवादित्य वॉट एव्हर जे काही त्यांची हे आहे, नाव आहे यांचं शिवजींचं. तर ही जी आहे ना, ही मी सोमनाथवरनं आणलं होतं आणि लिटरली त्या सोमनाथमध्ये मी जितका हॅपीनेस अनुभवला आहे ना, माझ्या लाईफमध्ये इतका हॅपीनेस मला कुठे नाही मिळाला. मी आणि माझा मुलगा आम्ही दोघंही 3-4 तास त्या मंदिरामध्ये असं बागडत होतो ना, जसं काही आपण गार्डनमध्ये खेळायला आलं आणि प्रत्येक राईडवर जायचं आहे, अशा पद्धतीने आम्ही दोघंही तहान भूक विसरून फक्त त्या मंदिरामध्ये फिरत होतो. आम्ही दोन्हीही मंदिरामध्ये दर्शन घेतली. रुद्राभिषेक केला होता मी, त्याच्यामुळे मला खूप त्यांना टच करता आलं शिवलिंगला. तो मी खूप आनंदी होते त्या दिवशी. इतका सुंदर दिवस होता तो माझा की ते मी कधीच विसरू शकत नाही. आणि जेव्हा जेव्हा मी हे ऐकते ना भक्तिगीत, तेव्हा मला मन माझं तिथंच घेऊन जातं. मला असं वाटतं की जरी मी 12 ज्योतिर्लिंग जरी इन फ्युचरमध्ये भेट दिली तर आय थिंक तरीसुद्धा एक सोमनाथ विषयी जो माझा एक मनामध्ये एक घर केलं आहे ना, ते आय डोंट थिंक सो की कुठल्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये पण होऊ शकतं. सो इट्स व्हेरी ब्युटिफुल एक्सपिरियन्स. तुम्हाला खरंच सोमनाथ म्हणजे अगदी खरं येते की जर तुमचं मनशांती तुम्हाला हवी असेल, मनाला शांत करायचं असेल, तर तुम्ही नक्की सोमनाथला जा आणि मंदिरामध्ये टाईम स्पेंड करा. तिथनं मी एक ना रुद्राक्षाची माळ घेतली होती. मी त्याने चॅन्टिंग करते रोज, मंत्रा चॅन्टिंग. सो खूप शांत फील होतं मला. ओके, सो बाद झालं. मी सोमनाथबद्दल भरपूर बोलू शकते, बट आपण आत्ता विचार करतो आहोत मिथुन राशीबद्दल. तर तुमची एनर्जी आत्ता मला असं दिसतं आहे बॅलन्समध्ये आहात, ड्युअलिटीमध्ये आहात. कधी कधी असं वाटतं की हो मला हे करायचं आहे, कधी कधी असं वाटतं नाही नको, हे केलं तर कसं होईल. असं कन्फ्युजन मला माइंडसेट पण असू शकतं. बट तुम्ही इमोशनली सध्या स्वतःला बॅलन्स ठेवत आहात. इक्वल गिव्ह अँड टेक तुम्हाला मिळतोय. तुम्ही जसं काम करताय तुम्हाला तसं रेसिप्रोकेशन मिळत आहे. तर एकूणच तुमचं आयुष्य सध्या आत्ताच्या घडीला मला बॅलन्स दिसतं. सो या महिन्यामध्ये काय काय होणार आहे? द हाय प्रिस्टेस, पेज ऑफ पेंटिकल. म्हणजे मला असं दिसतंय ना की तुमच्या मनामध्ये जी एक सुप्त इच्छा आहे ना, ती पूर्ण होणार आहे. तुम्हाला एक कुठली अपॉर्च्युनिटीची जर तुम्ही वाट पाहत असाल तर डेफिनेटली ती अपॉर्च्युनिटी मला येताना दिसतीये. आणि ती अपॉर्च्युनिटी मला करिअरमध्ये किंवा एज्युकेशन लेवलमध्ये दिसत आहे. जर तुम्हाला काही शिकायची इच्छा असेल, येस, तुम्ही ते या महिन्यामध्ये शिकू शकता. जर तुम्हाला मला नाही माहिती, स्पर्धा परीक्षा असं ऐकू आलं, स्पर्धा परीक्षेमध्ये पार्टिसिपेट करायची इच्छा असेल, तुम्ही करू शकता किंवा तसा डिसिजन घेऊ शकता. आणि काहींना नवीन जॉब हवा असेल, काहींना नवीन प्रोजेक्ट्स हवे असतील, तर त्या सगळ्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येऊ शकतात. सो तुमच्या मनातली सुप्त इच्छा पूर्ण होणे असं दिसतंय. खास करून मला तुमचा चंद्रग्रह खूप म्हणजे बॅलन्समध्ये वाटतोय, बट तरीसुद्धा कधी कधी फ्लक्च्युएट होत राहतात. येस, अगेन टेम्परन्स अँड नाईट ऑफ पेंटिकल्स. तर या महिन्यामध्ये ना तुमचा लाईफ खूप बॅलन्स्ड राहणार आहे, कारण तुम्ही जी मेहनत करताय ना त्याचं फळ तुम्हाला मिळतंय. इट्स ऑल अबाउट की तुम्हाला ना एक सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे मनामध्ये की मी जे करतोय किंवा मी जे करतीये त्याचं मला रिफ्लेक्शन मिळतंय. नवीन
एक बघितलं तुम्ही पेज ऑफ पेंटिकलवरनं नाईट ऑफ पेंटिकलवर गेलंय. म्हणजेच काय की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये एक स्टेप अप होत आहे. जिथे तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन होती, तुम्हाला आता त्या गोष्टीमध्ये नॉलेज यायला लागतंय. इन्फॉर्मेशन आणि नॉलेजमध्ये जो फरक आहे ना, तो पेज ऑफ पेंटिकल आणि नाईट ऑफ पेंटिकलमध्ये फरक आहे. याचं ॲडव्हान्स लेवल. सो त्यामुळे ना तुम्हाला असं वाटेल की सिच्युएशन माझ्या हातामध्ये आहे, लाईफला मी बॅलन्स करू शकतो किंवा शकते. तो फायनान्शियल दृष्टीने मला जास्त या महिन्यामध्ये तुम्हाला सॅटिस्फॅक्शन दिसतंय. रिलेशनशिपमध्ये असं वाटते की कुणाला कमिटमेंट डेफिनेटली मिळू शकते जर तुमची इच्छा असेल तर. रिकन्सिलिएशन पण दर्शवतं आणि लॉंग टर्म पार्टनरशिप पण दर्शवतं. सो हेल्थसुद्धा चांगली राहील. अशा पद्धतीने एकंदर हा महिना खूप छान आणि बॅलन्स्ड राहील असं मला दिसतं आहे. कोणत्या गोष्टी करायची म्हणजे काय टाळायचं आहे ते आपण पाहूया. ओके. ब्लॉसमिंग अबंडन्स. डेफिनेटली तुमच्या लाईफमध्ये अबंडंट लाईफ तुम्ही महसूस करणार आहात. इमोशनल होऊन डिसिजन घ्यायचं फक्त टाळायचं आहे तुम्हाला. बाकी कोणताही मेसेज तुमच्यासाठी नाही आहे. तुम्हाला तुमच्या लाईफला सेलिब्रेट करायचं आहे. तुमच्या विचारांसारखे विचार जसे आहेत तशा पद्धतीचे विचारसरणी असणारी लोक तुमच्या लाईफमध्ये असतील आणि तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर एक छान टाईम स्पेंड कराल. काही लोकांसाठी मला डेफिनेटली रिलेशन म्हणजे मॅरेज घडताना दिसतंय किंवा ठरताना दिसतंय. सो डेफिनेटली मला असं वाटते की तुमच्या लाईफमध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता एकंदरीत बॅलन्समध्ये येत आहे. तुम्हाला समृद्ध लाईफ आहे असं वाटतं. तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला असं वाटेल की हा माझं लाईफ खूप समृद्ध आहे आणि मी हळूहळू लाईफमध्ये पकड आपल्या हातात घेतोय. अशा पद्धतीने तुम्हाला वाटू शकतं. थँक्यू सो मच.